मी तुम्हाला सद्गुरू म्हणाला पाहिजे तर तुम्ही मला सद्गुरू मानला आणि त्या प्रभू रामचंद्राला पश्चाताप वाटायला लागला आणि त्यावेळेस प्रभू परशुरामाजीने म्हटलेलं आहे पश्चाताप करण्यात काही कारण नाही. ज्यावेळेस तुमचा कल्की अवतार आहे ना, ज्यावेळेस तुमचा कल्की अवतार होणार त्यावेळेस मी तुम्हाला योगी सर्वेश्वरानंद भगवान म्हणून तुमच्या घरी मी दीक्षा देणार. आणि त्याचप्रमाणे झालं काय, 12-13 वर्षाचे असताना परमपूज्य गुरुदेव 12 वर्षाचे असताना पंडित मदन मोहन मालवीजी यांच्या हाताने त्यांनी दीक्षा घेतली. पंडित मदन मोहन मालवीजी यांच्या हाताने त्यांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर त्यांना सांगितलं गायत्री हे ब्राह्मणाची कामधेनू आहे. दररोज 3 वेळा गायत्री मंत्राला जप करा. आणि जप करता 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 साधना चालू असताना एक प्रकाश पुंज आल्यानंतर थोड्या वेळाने खिडकीमधून प्रकाश पुंज आला, एक आकृती आली आणि आकृती झाल्यानंतर दिगंबरी वेशभूषेमध्ये आकृती परमपूज्य गुरुदेवासोबत बोलायला लागले. बालक श्रीरामासोबत आकृती बोलायला लागले. काय म्हणता, हे श्रीराम घाबरू नको, पूर्व जन्माचे मी तुझे सद्गुरू आहे. त्यांना 12-13 वर्षाचा बालक घाबरायला लागला, कारण त्यांनी ऐकलं होतं साधना करते वेळेस असुरी शक्ती अडथळे आणतात. आणि त्यानंतर योगी सर्वेश्वरानंद भगवंतांनी त्यांच्या मस्तिष्कावर हात लावला, असा मस्तिष्कावर थोडं भस्म लावून दिलं, डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना मागच्या जन्माचा स्मरण झाला. मागच्या जन्म कोणते होते त्यांचा स्मरण झालेला आहे. एक जन्म होता त्यांचा रामदास स्वामी, संत कबीर, रामकृष्ण परमहंस, आणि त्यांनी सांगितलेलं आहे 4था जन्म आहे तुमचा. युग परिवर्तन करण्यासाठी अवतारी चेतना म्हणून समस्त ऋषीमुनीने तुम्हाला या धर्तीवर आम्ही पाठवलेला आहे. आणि त्याच वेळेस त्याने तो दिवस कोणता होता, ज्या दिवशी योगी सर्वेश्वरानंद भगवंतांनी म्हणजेच मागच्या जन्माचे परशुरामजी त्याने जो साक्षात्कार घडवला होता तो दिवस होता 18 जानेवारी 1926 वसंत पंचमीचा पावन दिवस. या वसंत पंचमीच्या पावन दिवशी परमपूज्य गुरुदेवाला साक्षात्कार घडला आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे अखंड अग्नी दिली आणि त्यांना सांगितलं हे अखंड अग्नी सतत प्रज्वलित ठेव. आणि परमपूज्य गुरुदेवाला जे अखंड अग्नी दिलेले आहे ते श्रद्धेची ज्योत आहे ते. आणि त्यानंतर अखंड ज्योती जो 1926 मध्ये अखंड ज्योत दिली आहे आणि आता 2026 मध्ये